श्री गणेशाय नमः. 14व्या अध्यायाचा अर्थ आपल्याला बघायचा आहे. या अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण म्हणजे काय असतं, यांचं स्वरूप काय असतं, त्याची लक्षणं काय असतात, ती सगळी आपल्याला बघायची आहेत. तर त्याच्या आधी थोडंसं आपल्याला सिंहावलोकन 13व्या अध्यायात आपण काय शिकलो ते पुन्हा 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 जाणून घेणं आवश्यक आहे. कारण आपली बुद्धी आहे जड. संसारातल्या गोष्टी आपल्या फार लक्षात राहतात, पण गीतेतल्या गोष्टी किंवा अध्यात्मातल्या गोष्टी पुनरावृत्ती त्याची झाली तर तो काही दोष नाही आहे. संसारामध्ये जेव्हा आपण पुन्हा 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 बोलतो तो मात्र दोष असतो. ते पुन्हा पुन्हा बोलून काही नाही, त्याच्यामध्ये दुःखाचीच वाढ होते. परंतु परमार्थामध्ये असं सांगितलं जातं की पुनरावृत्ती हा दोष नाही. तर ते पुन्हा 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 जेव्हा सांगू तेव्हा मग आपल्या कुठेतरी बुद्धीमध्ये ते थोडंसं उतरतं. त्यामुळे हे सगळं प्रयोजन आहे. तर याचं पूर्वसूत्र काय आहे की आपण क्षेत्रज्ञांचा विचार मागच्या अध्यायामध्ये बघितला की हा देह म्हणजे क्षेत्र आहे. देहामध्ये जे चैतन्य तत्व आहे त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. आणि या क्षेत्रज्ञाला जो यथार्थ रीतीने म्हणजे तत्वतः जाणून घेतो त्याला आत्मज्ञानी असं भगवंतानी म्हटलेलं आहे. मग या क्षेत्राचे घटकही आपण पाहिले, त्याचाही अभ्यास झाला. ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, कर्मेंद्रियांचे विषय आहेत, ज्ञानेंद्रियांचे विषय, मन आहे, बुद्धी आहे, पंचमहाभूतं आहेत. आणि याचं सगळ्याचं वर्गीकरण कसं होतं, त्याच्या जोडीला इच्छा पण येते, सुख येतं, धृती येते, दुःख येतं. ह्या सगळ्यांचा मिळून जो संघ तयार होतो, संघातच चेतना धृती, असा आपण तो श्लोक पाहिला होता. म्हणजे 36 तत्वांचा हा देह कसा बनलेला आहे. आणि या देहाचा जो क्षेत्रज्ञ आहे, जो जीवात्मा आहे, त्याने अत्यंत जागरूक असलं पाहिजे. आणि या क्षेत्राविषयी जो जागरूक असतो तो सत्वस्थ बनतो. त्या सत्वगुणाशी आपला संबंध या अध्यायामध्ये येणार आहे, 14व्या अध्यायामध्ये. आणि मग म्हणून भगवंतांनी सांगितलं की जो सत्वस्थ बनतो, जो या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाबद्दल जागरूक असतो, त्याची काय होते, ऊर्ध्वगती होते. आणि जो याच्याबद्दल अनभिज्ञ असतो, अज्ञानी असतो, त्याची गती अधोगती होते असं सांगितलेलं आहे. म्हणजे जो सावध राहत नाही या क्षेत्राबद्दल त्याची अधोगती होते. आणि म्हणून क्षेत्रज्ञाचे ज्ञान ज्याला झाले तो खरा आत्मज्ञानी, असं सगळं आपण मागच्या अध्यायामध्ये पाहिलं. अजून काय पाहिलं आपण की मनुष्य क्षेत्राच्या बाबतीत अत्यंत सावध असतो, पण कसा, वरपांगी. म्हणजे आता माझ्या चेहऱ्याला कुठे डाग पडला आहे का, माझ्या स्वेटरला सकाळी डाग पडला होता थोडासा, तर मी तो धुवून काढला. म्हणजे असं की माझे कपडे स्वच्छ असावे, माझी साडी स्वच्छ असावी, माझा चेहरा छान असावा. हे सगळं वरपांगी जे आहे, वरपांगी ज्याला म्हणतात, त्याबद्दल आपण सावध असतो. पण आपलं अंतरंग कसं आहे, ते शुद्ध आहे का, त्याच्यामध्ये काही वाईट विचार येतात आहे का, मी कोणाबद्दल वाईट बोलते आहे का किंवा वाईट विचार करते आहे का, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे त्याच्याबद्दल आपण जागरूक राहायला पाहिजे हे सांगतात ते. आणि मनावर किंवा अंतःकरणावर जर एखादा डाग असेल तर तो तत्परतेने पुसून टाकायला पाहिजे. आणि म्हणून भगवंताचं सांगणं आहे की क्षेत्रज्ञाला खऱ्या अर्थाने जाणायचं असेल तर आपलं अंतरंग हे अतिशय शुद्ध पाहिजे. आणि त्या शुद्ध अंतःकरणामध्येच तो भगवंत राहायला येतो असं सांगितलेलं आहे. तुकाराम महाराजांचा ते एक फार सुंदर अभंग आहे की कामक्रोध केले घर रीते आणि तिथे येऊन या राहे गोपाळ, असं आहे की कामक्रोधांनी ते माझं घर, माझं हृदय, माझं अंतःकरण मी जेव्हा स्वच्छ करते, त्याच्यामध्ये कुठल्याही वासना नाही, कोणाबद्दल वाईट विचार नाही, अतिशय चांगल्या भावना जेव्हा असतील तेव्हा मग तो परमेश्वर आपल्या हृदयामध्ये राहायला येतो, अंतःकरण जेव्हा शुद्ध असेल तेव्हा. म्हणून मनावर, बुद्धीवर अहंकाराची जी पुटे चढलेली आहेत, अहंकाराचा जो मळ दाटलेला आहे तो सगळा स्वच्छ केला पाहिजे. आणि तो स्वच्छ केला की मग त्या क्षेत्रज्ञाचं दर्शन होईल असं ते आपल्याला सांगतात. आणि म्हणून जास्तीत जास्त सद्गुण अंगी कसे धारण करता येतील
ते पण आपण बघितलं. ज्ञानीपुरुषाची लक्षणं आपण बघितली. काय होती बरं ती? अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, क्षांतिराजवम, ही सगळी लक्षणं होती त्याची. आणि मग त्यांनी असं सांगितलं की अर्जुनालाच हे का सांगितलं, तर अर्जुन हा अतिशय बुद्धिमान होता आणि त्याच्यावर ज्ञानाचे उत्तम संस्कारही झालेले होते. द्रष्ट्या ऋषींच्या मुखातून त्यांनी अनेक वेळा तत्त्वज्ञानही ऐकलेलं होतं आणि म्हणून भगवंतांनी अर्जुनाची निवड केलेली आहे आणि हे सगळं मी तुला संक्षेपाने सांगतो असं त्यांनी तत्समासेन मे शृणु असं सांगितलेलं आहे अर्जुनाला. त्याच्यानंतर हे सगळं 13व्या अध्यायात पाहिलं. त्याच्यापुढे प्रकृती आणि पुरुष हे पाहिले आपण, की त्यांनी अर्जुनाला म्हटलं की तू प्रकृती आणि पुरुष यांना जाणून घे. मग पुरुष कसा असतो? अक्रिय असतो आणि क्रिया करणारी कोण असते? तर प्रकृती असते. हे पण त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि ही प्रकृती कशी आहे? तर त्रिगुणात्मक आहे. आता 14वा अध्याय येणार आपल्याला, की नित्य त्रिगुणात्मक असलेली ही प्रकृती पुरुषाशी संयोग करते. मग त्रिगुण म्हणजेच आपले रूप आहे असे त्या पुरुषाला वाटायला लागतं. खरं तर पुरुष वेगळा आहे. तो साक्षी आहे, तो अलिप्त आहे, तो अव्यय आहे, तो अविनाशी आहे, असे सगळे त्याचे गुण आहेत. पण ही प्रकृती म्हणजे ही माया जे काय करत असते ते सगळं मीच करतोय असं त्याला वाटायला लागतं. आणि म्हणून त्रिगुणाचे जे आवरण आहे ते काढून टाकायचं, अज्ञानाचं आवरण काढून टाकायचं. आणि पुरुष हा नित्य साक्षीच आहे, तो चैतन्य स्वरूप आहे आणि सगळी क्रिया करणारी जर कोण असेल तर ती प्रकृती आहे. पण त्या ईश्वराशिवाय, त्या चैतन्य तत्वाशिवाय मात्र ती काही करू शकत नाही असंही आहे. त्याच्या अधिष्ठानाशिवाय ती काही करू शकत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं आहे की हे सगळं जाणून घेण्यासाठी कुणी कर्ममार्गाने जातात, कुणी ध्यानमार्गाने जातात, कुणी भक्तिमार्गाने जातात आणि कुणी ज्ञानमार्गाने जातात. जसा ज्याचा भाव असेल, जसा मार्ग ज्याला रुचेल पचेल तशा मार्गाने ते लोक जातात. आणि म्हणजे आपली गती जायची आहे तिकडेच जायची, ऊर्ध्वगतीच होणार आहे आपली हळूहळू. पण ती हळूहळू, कोणाची पिप्पिलिका मार्ग असेल, कोणाचा म्हणजे मुंगीसारखा हळूहळू हळू असा असेल. एकदम पक्षाचा जो मार्ग असतो, पक्षी कशी उंच भरारी मारतो आणि लगेच ते फळ प्राप्त करून घेतो, तर तो म्हणजे विहंगम मार्ग. तो कोणाचा असतो? तो ज्ञानी लोकांचा मार्ग असतो, ध्यानी लोकांचा मार्ग असतो. पण आपण आहोत कर्ममार्गी, आपण आहोत भक्तिमार्गी, त्यामुळे आपण हळूहळू तिथपर्यंत जायचं आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. सन्मार्गाची दिशाच आपल्याला त्यांनी या अध्यायामध्ये सांगितलेली आहे. मग आता या अध्यायाचे त्यांनी गुण, हा अध्याय सांगण्याचा हेतू काय, 14वा अध्याय का सांगितला, त्याचा हेतू काय, तर त्याच्यासाठी थोडंसं बघू आपण की प्रकृतीमध्ये आणि या दृश्यसृष्टीमध्ये उत्पन्न होणाऱ्या सर्व वस्तू क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगाने निर्माण होतात. शेवटचा श्लोक आपण पाहिला, क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात बघितला होता. क्षेत्र क्षेत्रज्ञ योरेवम अंतरम ज्ञानचक्षुषा भूत प्रकृती मोक्षंच ये विदुर्यांती ते परम. हा 13व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक होता. आणि त्याच्यामध्ये हेच सांगितलं होतं की क्षेत्र क्षेत्रज्ञ यांच्या संयोगाने काय होतं, तर ही सृष्ट म्हणजे आपल्याला दिसणारी दृश्यसृष्टी उत्पन्न होते. मग या त्रिगुणात्मक प्रकृतीचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी 14वा अध्याय सांगितलेला आहे की हे जे जे आपल्याला दिसतं ते काय आहे, कसं आहे, कशापासून बनलेलं आहे ते सांगण्यासाठी म्हणून हा 14वा अध्याय आहे. आणि प्रकृती स्थित होणे आणि गुणांविषयी आसक्ती असणे हे संसार बंधनाचे कारण आहे. त्यामुळे प्रकृती म्हणजे काय, मानवाला गुणांची आसक्ती कशी निर्माण होते, गुण कोणकोणते आहेत, ते मानवाला बंधनात कसे पाडतात, मग त्यातून सुटण्याचा मार्ग कोणता, आणि त्यातून सुटून त्रिगुणातीत होणाऱ्या मुक्ताचे लक्षण कोणते, इथपर्यंत या अध्यायात सांगितलेलं आहे. 14व्या गुणातीताची लक्षणं पण या अध्यायामध्ये सांगितलेली आहेत. या सगळ्याचा उहापोह या 14व्या अध्यायात केलेला आहे. आणि या 14व्या अध्यायाचं 4 प्रधान हेतू त्यांनी सांगितले की भगवंतांनी हा अध्याय का सांगितला, तर ते म्हणतात यावत संजायते किंचित सत्वम स्थावर जंगमम क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात तद्विधी भरतर्षभ. अर्जुनाला म्हणतात की हे अर्जुना,
ही जी सगळी सृष्टी आहे ह्याच्यामध्ये स्थिर पदार्थ आहेत, चर पदार्थ आहेत, हे सगळे उत्पन्न होतात ते क्षेत्र क्षेत्रज्ञ यांच्या संयोगाने उत्पन्न होतात. हे वरती बघितलं आपण, हा एक हेतू आहे की ही प्रकृती कशी निर्माण झाली ते सांगण्याचा. दुसरा हेतू आहे की निरीश्वरवादी सांख्य मत जे आहे ते सांख्य जे आहे ते प्रकृती आणि पुरुष यांनाच मानतात, फक्त ते ईश्वराला मानत नाहीत. त्यामुळे निरीश्वरवादी सांख्य मत असं म्हटलं जातं. मग त्यांना सांगण्यासाठी की जरी प्रकृती आणि पुरुष असले तरीसुद्धा परमात्म्याच्या अधीन राहूनच क्षेत्र क्षेत्रज्ञांचा संयोग होऊ शकतो. अधिष्ठान हा परमात्मा आहे, त्याच्या अधिष्ठानाशिवाय काही होत नाही हे स्पष्ट करण्यासाठी म्हणून 14वा अध्याय सांगितला. तिसरा हेतू काय आहे की सांख्य तत्वज्ञान उलगडून सांगताना म्हणतात की प्रकृतीमध्ये स्थित असलेला पुरुष प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या त्रिगुणात्मक सर्व पदार्थांना भोगतो आणि या गुणांचा संगच या जीवात्म्याला चांगल्या वाईट योनीत जन्म मिळण्याला कारण आहे. त्यामुळे गुणांचे स्वरूप, बंधाचे स्वरूप इत्यादी स्पष्ट करण्यासाठी 14वा अध्याय सांगावा लागला. किती छान समजतं बघा की या प्रकृतीमध्ये हे सगळे गुण आहेत, सत्व रज तम, त्याच्याशिवाय कोणीच त्या गुणांपासून कोणीही सुटत नाही. म्हणजे हे गुण आपल्यात आहेत, जसे दगडात आहेत, जसे पशुपक्ष्यांमध्ये आहेत, सगळ्यांमध्ये सत्व रज तम हे गुण सगळ्यांमध्ये आहेत. आणि हे गुण आपल्याला कसे बांधतात, हे या गुणांमध्ये आपण बांधले गेल्यामुळे मग आपली ऊर्ध्वगती होते, अधोगती होते, मग तशा तशा वासना निर्माण होतात आणि मग चांगल्या वाईट योनीमध्ये आपल्याला जन्म मिळतो. मग तो कसा मिळतो हे सांगण्यासाठी म्हणून हा अध्याय सांगितला. 3 हेतू झाले. आता 4था हेतू त्यांनी सांगितला आहे की या प्रकारे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा भेद आणि प्रकृती व तिचे विकार यापासून सुटण्याचा उपाय जे पुरुष ज्ञाननेत्रांनी तत्वतः जाणतात ते महात्मे परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. हे तर प्रत्येक अध्यायाचं फलित सांगितलेलं आहे की जसं जसं तुम्ही हे जाणाल, जसं जसं तुमचं अज्ञान दूर होईल, ज्ञानाकडे प्रवृत्ती होईल, तेव्हा मग असा ज्ञानी जो आहे तो मोक्षाला प्राप्त होतो. आणि या श्लोकामध्ये जी भूत प्रकृती ज्याला म्हटलेलं आहे त्यांनी, ती भूत प्रकृती त्रिगुणात्मक आहे. आणि या 3 गुणातून मुक्तता कशी मिळवायची, मग अशा मुक्त असलेल्या पुरुषाची लक्षणे काय, गुणातीताची लक्षणं काय, हे सगळं या 14व्या अध्यायात सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा या अध्यायाचा हेतू स्पष्ट करताना म्हणतात, गुणते कैसे किती बांधती कवणे रीती ना तरी गुणातीती चिन्हे काही एवं यया आघवेया अर्थारूप करावया विशो येथ 14व्या अध्यायासी. की गुण किती आहेत, कसे आहेत, किती आहेत, ते कसे बांधतात आत्म्याला आणि गुणातीताची लक्षणं काय आहेत याप्रमाणे वरील सर्व गोष्टींचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी म्हणून हा 14वा अध्याय सांगितलेला आहे. मग आता या 14व्या अध्यायाचा पहिला श्लोक आपण बघू. श्री